आपण आपल्या ब्लॉगला डायरेक्ट तिथे गेल्यावरच सुरुवात केली, कारण पाऊस चालू असल्यामुळे आपण शूट करू शकलो नाही. तर पब्लिक, पहिला आपण देवाला गेलो नाही, पहिला आपण चाललेलो आहे धबधबा बघायला. ह्या झाडाझुडपातून आपण चाललेलो आहे. तर पब्लिक, कोणी नवीन असेल तर लगेच आपल्याला फॉलो करून आपल्या बायोमधल्या यूट्यूब लिंकवर क्लिक करून यूट्यूबला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आता आपण आलो आहे धबधब्याच्या जवळ. तर पब्लिक, तुम्ही पाहू शकता हा धबधबा, आपण त्याच्या जवळ आलो आहे. पब्लिक, आम्ही लांबूनच पाहिलं. ते लोक बघा ना, त्यांना किती एन्जॉय करत आहेत ते लोक. तेवढ्यात आपण हलायचं ठरवलं इथून, आणि तेवढ्यात मोन्या आणि अनिकेत मानले की आपण ह्याच्या धबधब्याच्या वरती जाऊ. मग काय, जाऊया म्हणलं आणि चाललो आम्ही वर. भागात टॉपचा विषय करायला म्हणल्यावर जायला लागणारच ना वर. तर इथे हे दोघं थांबले, मग मी पण त्यांच्यापाशी गेलो आणि थांबलो. वरून बघतोय तर किती वरती आलो होतो, डोंगरावरती पूर्ण आणलेलं आहे ह्याने आम्हाला. आणि हा धबधबा आपल्याला तिकडे जायचं होतं. हा आहे मोन्या, ह्याला वाट काढायला लावली, कारण हा पहिला इथे येऊन गेला होता ना. आम्हाला काही माहित नव्हतं, आम्ही पहिल्यांदा गेलो होतो. याने वाट दाखवत दाखवत आम्हाला घेऊन चाललेला धबधब्याकडे.
तर पब्लिक आपण आलो आहे आता धबधब्याच्या जवळ. तर पब्लिक अशा तऱ्हेने आपण धबधब्याच्या वरती पोचलेलो आहे. भागात टॉपचा विषय केला ना तर पब्लिक तुम्हाला पण माहित असेल ना, टॉपला जायचं असेल ना तर मित्र साथीदार कट्टर लागतात. तर पब्लिक आपण पहिला खालून पाहिला होता धबधबा, आता वरती आलेलो आहे. नंतर काय फोटोशूट केलं आणि लगेच तिथून माघारी आलो. खाली जायचं होतं आता. तर पब्लिक या मोहनाला इथल्या सगळ्या वाटा माहीत होत्या, म्हणून तो लय पुढं पुढं पळत होता आणि आम्ही त्याच्या मागे पळत होतो. मग काय आपण आलो आता खाली. खाली गेल्यावरती परत ठरवलं आता देवळाकडे जायचं. तर पब्लिक तुम्ही बघू शकता आपण आलो आहे आता देवळाकडे. हा शूट असाच व्हिडिओ केला आणि एडिट केला. तर पब्लिक कोण नवीन असेल तर लवकर फॉलो करा. हा ब्लॉग इथेच संपतोय.